नमस्कार. शासन ज्या युट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत. तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल नव्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. चला आजचे नवीन अपडेट सविस्तर समजून त्याला सुरू करूया. राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा 24 प्रस्ताव सादर करण्याबाबत राज्य शासनाचे वित्त विभाग दिनांक 15 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्य शासनाचे वित्त विभागाचे दिनांक 16 मार्च 2024 रोजी शासन निर्णयानुसार 7व्या वेतन आयोगातील वितरण श्रेणीतील त्रुटीचे निवारण करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनाला सादर करावायचा आहे. राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बदली पात्र कर्मचारी यादी तयार असून राज्यातील आचारसंहितेमुळे सदर प्रक्रिया रखडली आहे. दिनांक 20 मे नंतर राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून आचारसंहितेमध्ये काही अंश ढील मिळेल. त्यानंतर सदर बदली प्रक्रियेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या सूत्रानुसार राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत बदली पात्र कर्मचाऱ्यांना 20 मे 24 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली केली जाईल, ज्याची कर्मचारी बरीच दिवसापासून वाट पाहत आहे. अखेर दिनांक 20 मे नंतर बदली प्रक्रियेस अधिक वेग येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.